तीनच राहील आता मॅच काय ही धरून 3 मॅच पाचवी चालू आहे. अजून दोन होते. सिरीज वगैरे काढायचं. हॅलो त्या टेन्शन नाही घ्यायचं, ते आपले करू. ते सगळं करतील ते. काहीच करू नको सगळं आणि फक्त मालपाणी बघा बस. मला पण आमचं वर्षी आहे तुमची इच्छा. हॅलो हॅलो बरोबर आहे ते. ना आमच्यांचे 50-100 रुपये एक्स्ट्राच असतील. परिसराचा डायलॉग ना सोपाच्या जादा वेळ. बरोबर कमी म्हटलं तरी आम्ही बोलू नाही. एन बॅक टू नाऊन क्रिकेट जाऊया आपण मित्र मैदानाकडे. दोन दिग्गज संघामधून रंगतोयच्या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील अंतिम सामना. डबल ठेवू का लगेच 3 दिवस? तर सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते अमर कासने संघाची. नानू आणि नाना. सलामी गोलंदाज सुधीर. पहिला चेंडू पेस करतो थोडासा ऑन द घेण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज नानू याला एक निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या असलेले षटक क्रमांक पहिलं. ॲडव्होकेट सुधीर. सलामी गोलंदाज आपण पाहतोय A1 भिनार या संघाचा. सुधीर पंचांना क्रॉस करतोय. लॉंग रनअप राईट आर्म राऊंडचा मारा. स्ट्राईक रोटेट करतो नानू. गोलंदाज सज्ज. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवर बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. पंच लेग बाईकचा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या 1 आणि 1 धावेने संघाचा श्रीगणेश होतोय. धावसंख्या होती बिनबाद 1. षटक क्रमांक पहिलं. नाणे पकडल्यानंतर आपण पाहतो अमर कासने हा संघ करतोय प्रथम फलंदाजी. अगेन्स्ट गोलंदाज सुधीर. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं चेंडूमध्ये. चेंडूची गती कमी केली होती. थोडीशी बलून डिलिव्हरी ज्याप्रमाणे एखादा हवेमध्ये चेंडू सोडून द्यावा तशा चेंडूची फेक झाली होती. आणि परिपुढे बीट होताना देखील आपण पाहिलं होतं फलंदाज नाना याला. मात्र 22 रुपये एकदा वर्जित केली तर एकदम संख्या धावसंख्या 2 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिलं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुधीर. चेंडूला सुंदरसा स्वीपचा पाटका. थोडंसं क्षेत्ररक्षण आपण खराब पाहिलं. मात्र आउटफील्डमधून जोपर्यंत फेक केली जाईल तोपर्यंत मात्र सहजगत एक 3 धावा घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. आणि या 3 धावेने नानू स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. या 3 धावेने संघात धावसंख्या त्यांनी पुढे सकते. धावसंख्या होती ती 5. षटक क्रमांक पहिलं. धावसंख्या ती 5. अगेन्स्ट गोलंदाज सुधीर. आता मात्र अतिशय प्रथम उत्कृष्ट पटका चेंडू. सुंदर कटचा पटका चेंडू. पॉईंट सीमाच्या ट्रॅव्हल मार्ग होतो. शत्रक्षण चेंडूचा पाठलाग करतोय. बीट करून चेंडू जातोय सीमाच्या बाहेर. चौकार. फटका देखील आपण पाहिला. फलंदाज नानाच्या बॅटमधून हा चौकार येतो. चौकार संघात 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 9. फुल्यांचा चेंडू ऑन साईडचा फटका खेळण्याचा प्रयत्न. कमालीचा चेंडू होता. ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार हवा तसा मात्र घेता आला नाही फलंदाजाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि क्लिंग बॉल. त्रिफलचित फलंदाज बाद होतोय नाना. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 9. कुठं लावलं गाडी?
दुसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज प्रभाकर. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-9 अशी सुरुवात नेक्स्ट बॅट्समन येतोय. शरद संघाची सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड फलंदाज शरद येतोय. हा तुझा बॅनर येईल मध्ये मध्ये जर थांबला असेल तर मला पाठव नंबर घे. दुसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज प्रभाकर. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-9 अशी सुरुवात आपण पाहिली अमर कासने संघाची. आणि मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी आणि खास करून ऑर्गनाईज कमिटी आणि खास करून अमर कासने या संघासाठी आदरणीय आशिष भोईर आणि मिलिंद भोईर हे भिवंडी येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत आणि आशिष भोईर मुंबई हायकोर्ट येथे कार्यरत आहेत. आणि या दोघांनी या स्पर्धेसाठी ऑल दी बेस्ट सांगितलं आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद आशिष भोईर अँड धन्यवाद मिलिंदजी भोईर. सचिन गोंधळी अमर कासने संघाचे खंदे समर्थक आणि उत्कृष्ट समालोचक देखील आमचे परममित्र सचिन गोंधळी यांनी देखील या स्पर्धेसाठी ऑल दी बेस्ट केलेले आहे. आउट ऑफ इनसाईडचा फटका आपण पाहतो. चेंडू मिड ऑफला जातोय. 1 बॉल सेकंडापैकी चेंडू आउटफील्डमधून कलेक्ट केलं जातं. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावेने संघात धावसंख्या 1 धावेने पुढं सगळे धावसंख्या होते ती 10. दुहेरींगामध्ये प्रवेश होते धावसंख्या होती 10. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड फलंदाज शरद. बाटले भी जाम होंगे नोटे पहिल्यांदा पाणी फटाफट अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. ऑनसाईडला घेण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधल्यानंतर फलंदाजाला कमालीचा चेंडू होता. फलंदाज थोडासा शप्पल झाला होता. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक दुसरा 1-10. विलासजी गुळवी आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे भिवंडी निजामपूर या ठिकाणी मात्र पंच नो बॉलचा इशारा देखील करतात. हा चेंडू देखील फ्री हिट असेल. विलासजी गुळवी आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. मिस टाइम फटकाय. चेंडू नो बॉल आहे. लेकिन बघा झेल उडाला होता. मात्र हा देखील चेंडू नो बॉल होता. फ्रीजचा चेंडू होता. कदाचित झेल कलेक्ट केला असता तरी फायदा झाला नसता. मात्र झेल सुटो जीवदान मिळतं आहे आणि 1 धाव देखील मिळते. 1 धावणी संघात धावसंख्या 1 धावणी पुढे सगळे धावसंख्या होती ती 12. आउट ऑफ इनसाइट चेंडू शॉर्ट कव्हरला जातो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल का? यस 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 पुढे सगळे धावसंख्या होती ती 14. वेलकम विलासजी गुळवी एवन भिनार या संघाचे खंदे समर्थक आहेत आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मध्ये कार्यरत असून जी व्यायाम शाळा आहे त्या व्यायामशाळेचे व्यवस्थापक देखील आहेत. ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाजाला जम्पिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक दुसरं संपतं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती फक्त आणि फक्त 14. प्रति षटकात आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 7 धावांची सरासरी आहे. वेलकम एवन भिनार या संघाचे एक खंदे समर्थक अष्टपैलूचे खेळाडू आणि बॉडी बिल्डर विलासजी. आता ही पहिली जिंकली त्यांची नाही यांची लागेल. 2 त्याच्यानंतर 2 मॅच होतील.
कोणला दिला बॉलिंग ए जवळ ए तिकडे या पण मारताना मंदिरावर येतात हरेशला तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज हरेश. बघा 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या फक्त आणि फक्त 14. प्रति षटक आपण विचार केला फक्त आणि फक्त 7 धावांची सरासरी आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं दुपारच्या सत्रामधून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल, क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचं बिग शो, क्रिकेटचं महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय देखणं आयोजन आपण पाहतोय. गावदी 40+ सोनाळे आयोजित गावदेवी चषक 2022 या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज हरेश. हरेशाचा पहिला चेंडू पेस करताना डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. शरदेच्या बॅटमधून मिळते 1 धाव. धावसंख्येने पुढे सकते 15. चलती फटके रे मुझे सरची बॅट मध्ये फुलेंचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज नानू याला मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धाव संघात धावसंख्येकडे पुढे सकते धावसंख्या होते ती 16. षटक क्रमांक 3 आपण पाहतो. अतिशय चांगला चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. ते फलंदाज नानू याला. आता मात्र स्ट्राईक रोटेट करतोय शरद. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे शरद. आउट ऑफ इनसाइडचा फटका बघूया. फटका फसतोय का? यस. कमालीचा झेल अप्रतिम उसको झेल काय केला जो महत्वाचा फलंदाज देखील या टीम बाद होतोय शरद. त्यात कोणी होती अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला महत्वाचा फलंदाज देखील या बाद होतोय. मला वाटतं सुभाष क्षेत्ररक्षक आहे. नेक्स्ट न्यू बॅट्समन भगवान भोईर. बघा भगवान भोईर तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे स्पर्धेमधून. तुमच्या बॅटमधून येणारा पहिला षटकार आणि पहिल्या षटकारासाठी विश्वनाथ थले यांच्याकडे दिले जाणार 500 रुपयाचा रोख कॅश प्राईज प्रति षटकारासाठी. मला वाटतं त्यांच्याकडनं प्रति षटकारासाठी तुम्हाला एक 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. भगवानजी भोईर तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. बघा एकतर आपल्या स्कोरबोर्डच्या धावा वाढतील आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं बँक बॅलन्स देखील वाढेल. बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फॉलोपर्यंत चेंडूला कलेक्ट केला जातो. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 16. षटक क्रमांक 3 हरेश. आता मात्र चेंडूवर अतिशय चांगला फटका डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहिला. अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू मात्र जातो सीमारेच्या बाहेर. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 20. खराब चेंडू उत्तम प्रहार जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं होतं. हाफ चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता फलंदाज नानू याच्या बॅटमधून. एक टप्प्याने 2 टप्प्याने तर क्रॉस कर ना म्हणा आम्हाला कंपूज आम्ही बी नाही हो ना थोडासा चौकाना संघात धावसंख्या 4 ने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 20. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज हरेश. स्ट्राईक रोटेट करतोय नानू. या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँडवर चेंडू आपण पाहिला. 2 क्षेत्ररक्षामधून चेंडू सेफ लँडिंग झाले होतं आणि 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट झाले होत्या. 2 धावांची संख्या धावसंख्या 22 वर पोहोचते. षटक क्रमांक 3 संपता 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति षटकामागून 7.33 सरासरीने या ठिकाणी धावा जमा झाल्या होत्या फक्त आणि फक्त 22. बघूया शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर स्लॉगर ज्याला आपण म्हणतो हाणामारीचं षटक आणि शेवटच्या अंतिम षटकामधून अमर कासने संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय.
नाही मेशी देतो पाणी किती त्यांना पाणी द्या ना वाटले तर. इकडे आहे बघ 22 त्यांना पण द्या पाणी आपल्याला पण आणेल जेवल्या होतं पिऊ दे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर एक गोलंदाज हनुमान. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज हनुमान. 3 षटकांच्या आधी धावसंख्या फक्त आणि फक्त 22 आणि बघूया शेवटच्या अंतिम षटकांमध्ये असंख्य कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. भगवान बोलला काय बघा भगवान भोईर तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे स्पर्धेमधून प्रत्येक षटकामागे एक 500 रुपयाचं कॅश प्राईज विश्वनाथ थले यांच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. पहिला चेंडू पेस करताना मात्र निश्चितच चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला होता. लॉंग नॉस्टॉपला चेंडू जातोय 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते. भगवान याला भगवान स्वतःचा अकाउंट ओपन करतो. धावसंख्या 2 ने पुढे सगळे धावसंख्या होती ती 24. निस टाइम फटका थोडासा आत्मघातकी प्रयत्न आपण फटका पाहिला होता. भगवान याच्या बॅटमधून मात्र से प्लॅन झालं होते ते चेंडूचं. अगेन्स्ट पुन्हा एकदा आता मात्र चेंडूला सुंदर ऑनराईचा फटका आपण पाहतोय. चेंडू मिडॉनला जातोय चांगलं क्षेत्ररक्षण मात्र 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांची सगळ्या धावसंख्या 26 वर पोहोचते. अगेन्स्ट गोलंदाज हनुमान. चेंडूला पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. चेंडू मिडऑफला जातोय चांगलं क्षेत्ररक्षण. अपड्राईव्हचा अतिशय चांगला फटका आपण पाहिला. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला गेला होता. 2 धावा घेण्याची संधी पुन्हा एकदा प्राप्त होते. फलंदाज 2 धावांनी संघात धावसंख्या 2 धावांनी पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 28. षटक क्रमांक शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर प्रत्येक चेंडू मागून आतापर्यंत 2-2 धावा घेताना आपण भुईर याला पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एक गोलंदाज सज्ज होतो. मारुतो 15 क्रॉस करतो. राईट मोडचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय भगवान. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ फुगे आणि 2 षटकांना बीट करून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. कमालीचा फटका आपण पाहिला ऑन साईडचा. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं होतं. चार चेंडूंची फेक झाली. 10 धावा देखील आलेल्या आहेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. संघात धावसंख्या 2 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 32. चौकार संघात धावसंख्या होती 32. तो मजा येते ट्रेंड राहतात तसं आहे ना. ऑनलाईन मध्ये कसं नावं बिव सगळी येतात ना. आमची नाव आहेत ते पाहिजे. तुमची नाव तुम्हाला सांगा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज.
अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो, चेंडू ऑन साईडला जातोय, थोडंसं मिसफील करताना क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. बघा तिसऱ्या धावेसाठी थोडंसं आत्मघातकी प्रयत्न होता, प्रयत्न असं परंतु फलंदाज नानू हा बाद होतोय. या दोन धावी संख्या धावसंख्या 34 वर पोहोचते. शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावर आणि अंतिम षटकामधून मला वाटतं शेवटचा चेंडू देखील शेष असावा. याचं नाव शरद ना. नेक्स्ट बॅट्समन जयराम येतोय. आता मात्र चेंडूवर मोठा फाटका आणि बघूया चेंडू एक्झॅक्ट कुठला ट्रॅव्हल होतो. यास 500 रुपयाचा मानकर देखील ठरेल फलंदाज. कमालीचा फटका. बघा भगवानजी भोयर तुमचे पैसे देखील या ठिकाणी जमा झालेले आहेत. पैसे देताना नाच झाले. 41 धावसंख्या या 6 धावांनी पुढे सकते 41. 41 टार्गेट. धावसंख्या 40 झालेली, 41 धावांचं टार्गेट आहे. ऑर्गनाइज कमिटी आपण थोडंसं स्टेजवर स्वागत आणि सन्मान करूया. संतोष भाऊ पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जाऊया आपण व्यासपीठ मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि प्रतिष्ठित मंडळामध्ये विद्यमान सदस्य ग्रामपंचायत भिनार सन्मानी जयजी भोईर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. A1 भिनार या संघाचे खंदे समर्थक उत्कृष्ट क्रिकेटर आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत भिनार या ग्रामपंचायत सन्माननीय सदस्य देखील आहेत. त्यांचं या ठिकाणी केलं जातं विशेष स्वागत आणि सन्मान. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित A1 भिनार या संघाचे उत्कृष्ट खेळाडू आणि त्याचबरोबर भिवंडी मनपाचे एक वरिष्ठ व्यवस्थापक जी जिम आहे ते जिमचे व्यवस्थापक आहेत देखील भिवंडी मनपा भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे एक वरिष्ठ लिपिक आणि त्याचबरोबर जी जिम ते जिमचे व्यवस्थापक देखील आहेत विलास गुळवी यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाते. धन्यवाद. बघा मित्र या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर सम्राज्ञी ज्यांना भारत रत्न पुरस्काराने आपल्या देशाने देखील सन्मानित केलं होतं. दैवी स्वर भारताची ज्ञान कोकिला म्हणून ज्यांना आपण संबोधलं अशा लता दिदींना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून एक भावपूर्ण श्रद्धांजली दिली जातं. त्यांचं कटआउट देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. आपण आपल्या TV स्क्रीनवर पाहू शकता भारताच्या ज्ञान कोकिला दैवी स्वर ज्यांना प्राप्त झाले होते भारतरत्न पुरस्काराने देखील आपल्या देशाने त्यांना सन्मानित केलं होतं. असं एक भावपुढे श्रद्धांजलीचं कटआउट देखील त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. गावदी 40+ सोनाली यांच्या माध्यमातून लता दिदीनं देखील या ठिकाणी
एक भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाते. अँड बॅक टू नावन क्रिकेट. जाऊया आपण पुन्हा एकदा मित्र मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये रंगतोय सामना. विजयाचं लक्ष 41 धावांचा प्रतिशत आपण विचार केला तर 10.25 ची सरासरी सलामी जोडी देखील एवन भिनाऱ्या संघाची आपण पाहतोय. सुधीर आणि गोरख. माझा दक्षित टाकी नाही ते डीजेवाला तर टाकला, तुझा का नाही टाकणार? दे नंबर दे. तेव्हा काही तमनेलच नाही तर तो सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. सुधीर आणि गोरख. तर सलामी गोलंदाज आपण पाहतो अमर कासने संघाचा नाना. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटकात तो नाना. या सामन्यामधून देखील कोपर संघाने कमालीची कामगिरी केलेली आहे. आज घरच्या मैदानामधून अष्टविनायक ठाकरपड अशा बलाढ्य संघाला 4 मुंड्या चित केलं होतं. चला प्लीज पंचांनी देखील विनंतीशील आपण सामन्याला सुरुवात करूया. तर षटक क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात तो गोलंदाज नाना. पहिला चेंडू पेस करता नॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. अवंतर दामेने एवन भिनार या संघाचा श्रीगणेश होतोय. धावसंख्या होती बिनबाद 1. अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण सुधीर याच्या बॅटमधून पाहिला. लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडूला सुंदरसा स्वीप केला तर चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतो. चौकार सुधीर स्वतःचा अकाउंट ओपन करतो. या 4 धावांनी संघ धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सरते. धावसंख्या होते ती बिनबाद 5. विजयाचं लक्ष फक्त आणि फक्त 41 धावांचं. षटक क्रमांक पहिला चेंडू पेस करताना कमाल सुधीर याच्या बॅटमधून पाहिला स्वतःचं. नमस्कार रुपेश. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नाना. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र व्यवस्थित संपर्क साधता आला तर चेंडू जातो शॉर्ट फाईनला. एक धाव घेण्याची संधी. एक धावणी संख्या धावसंख्या 6 वर पोहोचते. आता मात्र स्ट्राईक रोडेटकडे संधी. न्यू बॅट्समॅन न्यू बॅटल गोरख याला. धावसंख्या बिनबाद 6. षटक क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष 41 धावांचं. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं तर फलंदाज गोरख याला. पहिला चेंडू पेस करताना परिपूर्ण बीट होताना गोरख याला आपण पाहिलं. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक पहिले. बिनबाद 6 अगेन्स्ट गोलंदाज नाना. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक देईल दक्ष आहे नारायण सर. यास कुठल्या प्रकारची चूक नाही. अचूक असं चेंडूला कलेक्ट केलं जातं. वेल जज कॅच. महत्वाचा पहिला फलंदाज देखील बाद होतो. एवन बिनार संघाचा गोरख. कॅच सोडलं पहिला मी बॅटमॅन
दादा बॅटमनचं नाव काय? हॅलो नेक्स्ट बॅट्समन हनुमान येतो. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नाना. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा पाटका, चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. बघा जीवन जगत असताना आपण करतो नेत्रदान, अन्नदान, रक्तदान, मात्र क्रिकेटमधून मिळतंय ते जीवदान. अतिशय चांगला फटका, प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. 1 बॉल एका टप्प्याने मात्र चेंडू आउट फील्डमधून कलेक्ट केला जातोय. स्क्वेअर ऑफ विकेट मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धाव संघात धावसंख्या इकडे पुढे सगळे धावसंख्या होते ती 9. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-9. विजयाचं लक्ष 41 धावांचा प्रतिषटकात आपण विचार केला तर 10.25 सरासरी आहे. त्यासाठी लवकर यायला लागत जर याचंच बॅनर दाखवतो मॅच नंतर दाखवतो. वर कपड्या मध्ये मला दाखवलं दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरं गोलंदाज कोणाला गोलंदाज काशीनाथ. अतिशय चांगला फटका. भाऊ नमस्कार. बोला चालू आहे भाऊ. बोला 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 भाऊ. लगेच लगेच. ओके ओके देतो देतो. ओके ओके. किती एक धाव ना? 1-2 धावे सगळ्यात धावसंख्या दोन्ही पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 11. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज काशीनाथ. लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतोय. स्ट्राईक रोटेट करतोय सुधीर. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका मारण्याचा मानस चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे ती 11. षटक क्रमांक दुसरं. बघा मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय या ऑर्गनाईज कमिटीला खास करून भिनार या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. SK एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर सन्माननीय शंकर गुळवी. डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चूक आपण पाहतोय. फलंदाज सुधीरच्या बॅटमधून चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता वारंवार चुका आपण पाहतोय आणि चुकांना माफी नसते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील या ठिकाणी डॉट झालेला आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज 41 धावांचा आव्हान आणि यावरचा पाठलाग करताना आपण पाहतोय भिनार हा संघ. फलंदाज थोडासा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला मोठा फटका मारण्याचा मानस देखील आपण पाहिला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हते. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. मिडलला बॅट चेंडू घेता आल्यानंतर वारंवार चुका सुधीरच्या बॅटमध्ये देखील आता पाहतोय. 4 चेंडूमधून आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा. कमालीची गोलंदाजी काशीनाथीची. सूर्य एक सुंदर अप्रतिम उत्कृष्ट षटक हाताळताना गोलंदाज काशीनाथ. कमालीची गोलंदाजी. षटक क्रमांक दुसरा आपण पाहते. संघाकडे विश्वासाने त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी
आता मात्र चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू मिडापून लॉंगॉपला जातो. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट. या 2 धावांनी संघात धावसंख्या 2ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 13. षटक क्रमांक दुसरा संपत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 13. येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी अजूनही 7-28. अजूनही 28 धावांची गरज असेल. 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. बघा आता सामन्यामध्ये कमबॅक बस असेल तर मोठ्या पटक्यांची देखील आवश्यकता आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज सुभाष संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती हनुमान याला. बघा येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी A1 भिनार या संघाला अजूनही 28 धावांची गरज आहे. प्रतिषटकाचा विचार केला तर 14 धावांची सरासरी आहे. निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक घ्यायचं असेल तर थोडंसं अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हे फार महत्त्वाचं झालेले आहे. डू अँड डाय असे सिच्युएशन आपण पाहतोय. करो या मरो. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर निश्चितच मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी. जागेवर चेंडूला फोर्स काढण्याचा प्रयत्न होता. चेंडूला बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं तर फलंदाज हनुमान याला एक डॉट चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 28 धावांची गरज. कमालीची गोलंदाजी. ज्या गोष्टीसाठी हा संघ जाणला जातो तीच गोलंदाजी आज या मैदानामधून देखील आपण पाहतो. कारण या संघाकडे सर्वात महत्त्वाचं आश्रय ती गोलंदाज. तिसरा चेंडू खेळताना देखील आपण थोडंसं मिस होताना पाहिलं. फलंदाज पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक दुःख से कुछ काम चलने वाले नाही या पर. बघा सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा तर अजूनही संधी. येणारे 9 चेंडू असतील. विजयासाठी 27 धावांची गरज आहे. मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. येथून आता मात्र एक मोठ्या पटक्यांना प्रारंभ करणं अत्यंत गरजेचं आहे. आता मात्र हुकाल तर मुकाल आणि ठोकाल तर जिकाल. फलंदाज थोडासा स्टेपवर जातो. चेंडू सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा देखील प्रयत्न. या 2 धावांनी संघात धावसंख्या 2 धावांनी पुढे सरकते. धावसंख्या होते ती 16. 41 धावांचं आव्हान आणि आव्हानाचा पाठलाग करताना कुठंतरी थोडंसं दमछाक होताना आपण पाहतो A1 भिनार संघ. कमालीची गोलंदाजी. काशिंदाच्या ज्यामध्ये राहिली कमालीची गोलंदाजी पाहतोय. या ठिकाणी मात्र फलंदाज थोडासा स्टेपआउट झाला. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन रेट करता आली नव्हती. वारंवार चुका देखील सुधीर याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. किती चेंडू ठेवले आतापर्यंत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आतापर्यंत 10 चेंडू या सामन्यामधून डॉट आहेत. अक्रॉस द लाईन थोडासा अळवेने चेंडू प्रहार होतो. चेंडू ऑन साईडला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. चांगलं क्षेत्ररक्षण नारायण सर यांच्या माध्यमातून. आता मात्र कुठंतरी हा जो विजय आहे तो कुठंतरी थोडासा दूर होत चाललेला आहे A1 भिनार संघाच्या बाजूने. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर आहे आणि विजयासाठी अजूनही किती धाव पाहिजे आता? 24 धावांची गरज आहे. बघा 10 चेंडू जवळजवळ या सामन्यामधून हा संघ डॉट झालेला आहे. बोलून कोण प्रश्न त्यांच्यावर
शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर गोलंदाज नारायण. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचं षटक आता तो नारायण स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. सुधीर याला येणारी 6 चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज. आज सुधीर यांनी देखील संघाच्या फार निराशा केलेली आहे. साजेशी कामगिरी त्याच्या माध्यमातून झालेली नाही आहे. सलामीवीर आहे सुधीर. किती बॉल केला बघ. आतापर्यंत 13 चेंडूचा सामना सुधीर याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि त्याच्या बॅटमधून फक्त धावा आलेल्या आहेत त्या किती 15. मिस टाईम फटका. यस वेल जज कॅच. महत्त्वाचा फलंदाज देखील यांनी बाद होतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन कोण आहे. संजय. हा ना प्लीज. सुरेख सुंदर आपण मुस्को चेंडूची फेक झाली होती. आता फक्त आणि फक्त सामन्यामध्ये एक औपचारिकता आपण पाहतो. या सामन्यावर जवळ कुठेतरी बीजेसीने वाटचाल करताना पाहतोय. अमर कासनी हा संघ वारंवार चुका आज पाहतोय बिनार संघाच्या माध्यमातून. खालती पडले. चला श्री बेताल कोपर संघाचा कॅप्टन आपण देखील टॉसबॉक्सशी संपर्क साधा लगेच. बॅटची आउटसाईड एज घेऊन जातोय चेंडू शॉट थर्डमॅनला. कुठेतरी प्रेक्षकांना देखील हा सामना अतिशय बोरिंग वाटतोय. सामन्यामध्ये जी रंगत चुरस हवी ती दिसत नाही आहे. प्रेक्षकांसाठी देखील हा सामना अतिशय बोरिंगचा वाटतोय. एकतर्फी. आता मात्र अतिशय चांगला फटका. अप्रतिम उत्कृष्ट फटका. पण कुठंतरी या फटक्याने देखील फार उशीर झालेला आहे. आणि निश्चितच या फटक्याने थोडंसं कुठेतरी पराभवाचं अंतर आहे ते कमी केलं जाणार आहे. धावसंख्या 4ने पुढे सगळे धावसंख्या होते ती 22. आता येणारे चेंडू असतील 1 आणि विजयासाठी अजूनही 19 धावांची गरज आहे. बघा जे डॉट चेंडू गेले त्या डॉट चेंडू मागे 1-2 धावा आल्या असत्या. पुन्हा एकदा सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. मात्र 1 बॉल एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्डमधून कलेक्ट केल्यास मिळते फक्त आणि फक्त 1 धाव.